अतिवृष्टी विशेष रिपोर्ट. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर भीषण संकट. मका, सोयाबीन, लाल कांदा आणि कांदा रोपांचे प्रचंड नुकसान. अस्मानी आणि सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. नाशिक जिल्ह्याभरात कधी नव्हे इतका पाऊस कोसळला आहे. अतिवृष्टीपासून कसाबसा वाचलेला मका आणि सोयाबीन पीक आता परतीच्या मुसळधार पावसाने पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. कांद्याची रोपे धोपटून विरळ झाली तर भिजलेला मका व्यापाऱ्याकडून मातीमोल भावाने खरेदी होत असल्याने शेतकरी अक्षरशः हतबल झाले आहेत. मजूर मिळेनासे झाल्याने शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे आणि त्यात मायबाप सरकार अद्याप समित्यांच्या बैठकीतच अडकले असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. येवला तालुक्यातील अंदरसूळ, गवणगाव, गारखेडा, राजापूर, कोळगाव, नगरसूळ, वाईबोथी, सायगाव, पांजरवाडी, तळवाडे, कौटखेडे, अंगुलगाव, रेंडाळे, भारम, रहाडी, न्याहारखेडे, ममतापूर, बोकटे, रस्ते, सुरेगाव या गावातील शेतकरी अतिवृष्टीने अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. मे महिन्यात सुरू झालेला पाऊस दिवाळीपर्यंत सलग सुरूच आहे. उरले सुरले पीक भिजून गेले, मका सडू लागला आणि सोयाबीन, कांदा चाऱ्यांची माती झाली आहे. शासकीय हमीभाव 2400 रुपये असताना व्यापारी चांगल्या प्रतीचा मका 1200 ते 2000 रुपये भावाने खरेदी करत आहेत. शासनाचा यावर कोणताही अंकुश नाही. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे असे म्हणून चालेल का आदरणीय देवाभाऊ, असा थेट सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दिवाळीपूर्वी मदत मिळेल अशी आशा दाखवली गेली होती, मात्र दिवाळी संपली तरी मदतीचा ठाव ठिकाणा नाही. शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी मदत 85 रुपये गुंठा ही केवळ थट्टा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यात 1 लिटर डिझेल मिळते का असा प्रश्न विचारत शेतकऱ्यांनी सरकारकडे जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप केला आहे. 2025 हे वर्ष शेतकऱ्यांसाठी भयानक ठरले. कोणत्याही पिकाला भाव नाही, उलट खतं, बी बियाणं, मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि बाजारभावातील अन्याय या सगळ्यांनी शेतकऱ्यांची पाठ मोडली आहे. व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी कसे करतात? त्यांना परवाना कोण देतं? शासन चौकशी कधी करणार आणि मदत केव्हा मिळणार हे प्रश्न अनुत्तरित आहेत. आता शेतकरी विचारतो आहे, आमचं पीक गेलं, जगणंही गेलं, पण सरकारचं मन कधी पाजरणार? आपली दुनियादारी. हरिभाऊ सोनवणे, चीफ ब्युरो, नाशिक.